ओके. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या मनात साहित्यिक सामाजिक चळवळ अंतर्गत 223वा वाचक संवाद. आज सर्वप्रथम मी आजची वाचक आपल्याशी संवाद साधणारी संवादिका कुमारी अस्मिता हलसुरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी लोहकरे प्रतीक्षा यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. लेखिका सुभा भोसले लिखित सावित्रीबाई फुले या साहित्य कृतीवर आज वयाने अतिशय छोटी असलेली अशी कुमारी अस्मिता हलसुरे ही आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि मी आज या दोघींचेही मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा म्हणजे प्रास्ताविक आणि प्रास्ताविक करतील या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अनंत कदम सर. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वतः काळजी घ्या आणि इतरांची काळजी करा या विनंतीसह कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. याच्यामुळं आपण या कोरोनाच्या विळख्यात अडकलो म्हणजे केवळ आपल्या एकट्यालाच त्रास होणार आहे असं नाही. आपल्या बरोबरीनं आपल्यावर अवलंबून असणारे, आपल्या सोबतीला असणारे आणि ज्यांच्या सोबत आपण आहोत त्या सर्वांनाच त्रास होणार आहे. याच्यासाठी काळजी घ्या. चला कवितेच्या मनात हा उपक्रम गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं चालू आहे. हा वाचक संवादचा कार्यक्रम गेल्या 9 वर्षापूर्वीपासून सातत्यानं चालू आहे. या वाचक संवादाचा उद्देशच आहे समाज प्रबोधन. प्रबोधन करण्यासाठी सामाजिक परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या विषयावरचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी या दोन्ही गोष्टीसाठी महत्वाचं आहे ते आपलं वाचन. आणि आपलं वाचन वाढलं पाहिजे, आपण वाचन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला काहीतरी सांगू शकू असं मला वाटत नाहीये. तेव्हा वाचन गरजेचं आहे. जगातलं ज्ञान हे अमर्याद आहे आणि आपल्या जवळचा वेळ मात्र मर्यादित आहे. आपल्या आयुष्याचा कालावधी ठरलेला आहे. या मर्यादित कालावधीमध्ये जगातलं हे अमर्याद ज्ञान मिळवायचं असेल तर सगळ्यात सोपा, साधा आणि एकमेव मार्ग तो म्हणजे वाचनाचा आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपणही वाचत चला. वाचलेलं इतरांना सांगत चला. इतरांना ऐकवा. एकदा वाचल्यानंतर आपलं ज्ञान एकपट वाढतं. पुन्हा चिंतन केल्यानंतर दुप्पट वाढतं. ते तिसऱ्याला दुसऱ्याला सांगितल्यानंतर त्याचं तिप्पट होतं. पुन्हा 4थ्या 5व्यांना सांगितलं तर त्याचं 5पट 6पट होत जातं. जेवढ्या लोकांना जास्त आपण सांगू तेवढ्या जास्त पटीनं आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाणार आहे. आणि म्हणून वाचणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये आता सगळं ज्ञान मोबाईलमध्ये एकत्रित होते की काय अशी एक प्रकारची भीती आता निर्माण झालेली आहे. शाळा मोबाईलवरती, क्लासेस मोबाईलवरती, संदेश मोबाईलवरती, सगळंच काही मोबाईलवरती आलेलं आहे. आणि मागच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, कर लो जग को अपने मुट्ठी में. आणि कदाचित ते इथं खरं होते की काय असं वाटतं. या आपल्या मुठीमध्ये हे मोबाईल आलं आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आणि काळाबरोबर चाललं तर आपण पुढे जाऊ शकतो. काळाच्या ओघात, काळाच्या विरोधात आपण जर गेलो तर आपण शेवटपर्यंत जाऊ शकणार नाही. त्याच्यासाठी काळाबरोबर चालणं ही गरज आहे. आणि ही गरज ओळखून आम्ही देखील आमचा हा वाचक संवाद सभागृहामध्ये सर्व लोकांना एकत्रित करून होत असलेला
या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मात्र आम्ही फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह घेत आहोत आणि हा कार्यक्रम आपल्याला घरी बसल्या ठिकाणी ऐकायला मिळतोय. चालू कार्यक्रम आपण ऐकू शकता. या कार्यक्रमाच्या संदर्भाच्या सूचना, चर्चा या सगळ्यामध्ये आपण सहभाग नोंदवू शकता. असा हा वाचक संवाद. वाचणं केवळ ज्ञान देणाऱ्यालाच वाचलं पाहिजे असं नाही. वाचणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे. मोठ्यांसाठी, तरुणांसाठी, लहानांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी वाचणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, दरवर्षी सुट्ट्यामध्ये बालवाचक संवाद घेत असतो. या वर्षीचा बालवाचक संवाद आमचा वाढत गेला तरी परंतु या कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही दुसऱ्यांदा बालवाचक संवाद घेतोय. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी एका ग्रामीण भागातून शल्लाळ येथून आलेली एक विद्यार्थिनी अस्मिता सुरेखा हंसराज फुलसुरे ग्रामीण भागातली विद्यार्थिनी आहे आणि ती आज आपल्याशी सुबा भोसले लिखित सावित्रीबाई फुले या साहित्य कृतीवर संवाद साधणार आहे. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम सावित्रीबाईला समर्पित करत आहोत. आणि याच्यासाठीच एक तर हा बालवाचक संवाद आणि सावित्रीबाईला समर्पित असल्यामुळं या वाचक संवादाचं सूत्रसंचालन, आभार, अध्यक्ष, संवादिका या सगळ्याच बाल आहेत. याचबरोबर सावित्रीबाईला हे समर्पित असल्यामुळे या कार्यक्रमाची सगळी सूत्र संचलन, आभार, अध्यक्ष, संवाद सगळंच मुलींकडे आम्ही सुपूर्द केलेलं आहोत. आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षा खरोखरच आजच्या काळातली सावित्री म्हणायला काही वावगं वाटणार नाहीये. ज्ञानानं, मनानं, वागण्यानं सगळ्याच गोष्टीनं ती सावित्री सारखी असणारी आज आपल्याला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहे. ती आहे कुमारी प्रतीक्षा इंदुमती बबरुवान लोहकरे. तिचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. या कार्यक्रमाचं संचालन करणारी कुमारी मयुरी महानंदा बालाजी सुवर्णकार ही कुमारीच आहे. याचबरोबर या कार्यक्रमाचा आभार मानणारी देखील माधुरी महानंदा बालाजी सुवर्णकार ही कुमारिकाच आहे. तर या सगळ्या या कुमारिकांकडनं, या बालकांकडनं आज आपल्याला सावित्रीबाईला समजून घ्यायचं आहे. हा कार्यक्रम साधारणतः 1.5 तासाचा आमचा कार्यक्रम असतो प्रत्येक वेळेसचा. साधारण 1 तास संवादक आपल्याशी संवाद साधतात पुस्तकाला धरून. त्यानंतर चर्चा होते. आज आपण इथं आमच्या समोर प्रत्यक्षात उपस्थित नसला तरी या फेसबुकच्या माध्यमातून आपण आमच्याशी कनेक्ट झालेला आहात. आम्ही आपल्याला कनेक्ट आहोत. या फेसबुक वरती आपण कमेंटच्या माध्यमातून चर्चेमध्ये सहभाग नोंदवू शकता. आपल्या प्रश्नांची उत्तरं देखील कुमारी अस्मिता देणार, याच्यात काही अवघड ठरणार नाहीये, देईलच ती. आणि या संवादानंतर, या चर्चेनंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट दिली जाते. उपस्थितांची संख्या नगण्य आहे, त्याच्यामुळं ऐकणारेच आमच्या समोरचे उपस्थित आम्ही गृहीत धरतोय. ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे त्यांनी आपला जन्मदिन या फेसबुकवर कमेंटवर कळवला तर आपल्याला जन्मदिनाची ग्रंथ भेट पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि त्यानंतर होतोय अध्यक्षीय समारोप. आजचा कार्यक्रम मला दोन्ही अंगानं विशेष याच्यासाठी वाटतोय, या ठिकाणी संवाद साधणारी अस्मिता ही अस्खलित वक्तृत्व लाभलेली मुलगी आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून लाभलेली ज्ञानाचा भांडार जिच्याकडे आहे. वक्तृत्वामध्ये अनेक गड तिने जिंकलेले आहेत. अशी प्रतीक्षा, तिचा अध्यक्षीय समारोप देखील ऐकण्याजोगच असणार आहे. आपण हेही आवर्जून ऐकावं अशी विनंती करतोय. आणि आमचा हा वाचक संवादाचा 223वा भाग आज या ठिकाणी आपल्या समोर आम्ही सुरुवात करतोय. तर अस्मिता आणि आपल्यामध्ये मी जास्त वेळ न थांबता
माझं प्रास्ताविक मी इथंच थांबतोय. खरं पाहिलं तर हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी होण्यासाठी आम्हाला सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे आदरणीय सुरेश सीनाबाई दत्तात्रय लांडगे यांचं. त्यांच्यामुळेच आम्हाला अस्मिताशी जोडता आलं आणि सुरेशरावजी यांच्यामुळेच आज अस्मिताला आपल्या समोर बोलायला मिळतंय आणि आपण देखील तिला ऐकू शकतोय. त्याबद्दल मी आदरणीय सुरेश सीनाबाई दत्तात्रय लांडगे यांचं मनोमन ऋण व्यक्त करतोय. आणि अस्मिताचे वडील हंसराज कलावती लक्ष्मणराव फुलसुरे यांनी वेळातला वेळ काढून, खरं पाहिलं तर पाऊस चालू होत होता, अशा काळातही त्यांनी खेड्यातून इथं उदगीर पर्यंत आपल्या मुलीला घेऊन आले. त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद मानतो. आणि पुढील सूत्र मी कुमारी मयुरी महानंदा बालाजी सुवर्णकाळीच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. यानंतर मी डायरेक्ट संवादिकेकडे वळते. कुमारी अस्मिता हुलसुरे मी हिला अशी विनंती करते की या पुढील संवादास तिने सुरुवात करावी. लाव तू वरे लाव बेटा, तुझा आवाज बारीक त्या माळ्याला लाव. हा लाव, माळ्यात बसू दे. हा नमस्कार. कवर बस लागले बसताय का? बसो बेटा, त्याला दाबा. काय होते काय होते वर वरच्या माळ्याला आता बोललो नाही त्याला नको त्या माळ्याला लाव. राईट. नमस्कार. इडापिडाटून बळीचे राज्य घातलेल्या भूमीत, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, वारकरी धर्माचा पाया घालणारे श्री संत नामदेव महाराज, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाके धनी छत्रपती संभाजीराजे, समतेचे निर्माते फुले शाहू आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि चला कवितेच्या बनात या कार्यक्रमासाठी लाईव्ह वर जमलेले सर्व रसिक जन, तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन. आज 17 ऑगस्ट 2020, आज 223वा वाचक संवाद आहे आणि मला या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनंत चंपाई माधव कदम सर यांचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांच्या कृपेमुळेच मी ते तुमच्या समोर बोलू शकते आहे. आणि त्यातूनच मी सावित्री चिले फुलसुरे अस्मिता सुरेखा हंसराज तुमच्या समोर सुबा भोसले लिखित सावित्रीबाई फुले या पुस्तकावर तुमच्याशी संवाद साधणार आहे. खरं तर तुम्हा सर्व मान्यवर विद्वान मंडळींशी मी संवाद साधणं म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या पंक्तीमध्ये एका मेणबत्तीला बसवल्यासारखंच आहे. आणि मी तुम्हाला सावित्रीबाई म्हणजे कोण, सावित्रीबाईंनी हे काम केलं, सावित्रीबाई या हो, हे सर्व सांगणं म्हणजे चंद्र आणि सूर्याला एका काजव्याने प्रकाश म्हणजे काय हे समजावून सांगण्यासारखंच आहे. पण तरी सुद्धा संयोजकांनी मला मोठ्या मनाने ही संधी देऊ केली, त्याबद्दल संयोजकाची पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि सर्वप्रथम सावित्रीला विनम्र अभिवादन करते. जरी काळोख्या वाटा तरीही सदैव चालत राहावे, जरी काळोख्या वाटा तरीही सदैव चालत राहावे, चालत चालत या ओठांनी गीत क्रांतीची गावे, चालत चालत या ओठांनी गीत क्रांतीची गावे. डोंगर वाटा तुफान लाटा तमान सावी काही, डोंगर वाटा तुफान लाटा तमान सावी काही, ठाम सावा मार्गा पुला दिशा दिशातून राही, ठाम सावा मार्गा पुला दिशा दिशातून राही. स्मरण करूया क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला, स्मरण करूया क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षरांना. हातिया मुछा नसती आज लेखनी, जर का आली तेव्हा, हातिया मुछा लेखनी नसती आली तेव्हा, कळलेच नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा, कळलेच नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा. या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी,
तिच्या प्रयत्नी आम्हाला भली अमृताची वाणी, तिच्या प्रयत्नी आम्हाला भली अमृताची वाणी. वंदन करूया कर जोडून सारे आता, वंदन तिला करूया सारे आता. तिच्या चरणी सदैव राहो तुमच माझा तुमचा माता, तिच्या चरणी सदैव राहो माझा तुमचा माथा, माझा तुमचा माथा. सूर्य मावळतीला गेला होता, सूर्य मावळतीला गेला होता आणि त्या मावळतीच्या सूर्याकडे पाहत एक आजी आणि तिची छोटीशी नात उभ्या होत्या. तेवढ्यात त्या नातीने आजीला विचारलं, काय का आजी, काय का आजी, स्त्री ही नेमकी कोण असते? काय का आजी, स्त्री ही नेमकी कोण असते? तेव्हा ती आजी हसली व ती म्हणाली, मुली, स्त्री एक मनुष्य असते, स्त्री एक मनुष्य असते, तिची स्वतःची ही आयुष्य असते. स्त्री एक मनुष्य असते, तिची स्वतःची ही आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते आणि डवसली तर वाघीण असते, तुडवली तर नागिन असते आणि डवसली तर वाघीण असते. कडाडणारी मीच असते आणि तान्याबाळाची नीज असते, कडाडणारी मीच असते आणि तान्याबाळाची नीज असते. आणि सांगू काय पुरी, आणि सांगू काय पुरी, तिच्या गर्भातच भविष्याचे बीज असते, तिच्या गर्भातच भविष्याचे बीज असते, तिच्या गर्भातच भविष्याचे बीज असते. सावित्रीबाई फुले या पुस्तकात सुभा बोसकर आपल्याला त्या काळच्या तत्कालीन समाजाची व्यवस्था सांगताना आपल्याला म्हणतात, गुरसटलेल्या कल्पनांनी, आचार विचारांनी आणि रीतिरिवाजांनी समाजाची अवस्था चिखला तुटलेल्या रथासारखी होते. रथ जर एका जागेवर थांबला तर तो मार्गक्रमणा कशी करणार? समाजाचा रथही असाच अज्ञानाच्या अनिष्ट आचार विचारांच्या अरिष्टात रुतून बसला तर समाज अधोगतीला जातो आणि मग अशा समाजात राहणाऱ्या लोकांना दुःखमय जीवन व्यतीत करावे लागते. प्रगतीचे मार्ग खुंटल्यावर मग कसली सुखनी कसला आनंद. काही काळापूर्वी आपला समाजही असाच अज्ञानाच्या अनिष्ट आचार विचारांच्या अरिष्टात रुतून बसला होता. लोक ज्ञानापासून वंचित होते. स्त्रियांची अवस्था तर मुकी विचारी कुणी हाका अशीच होती. स्त्रियांना शिक्षण घेण्याचाच नव्हे तर घराबाहेर पडण्याचाही अधिकार नव्हता. त्यामुळे त्या काळच्या स्त्रियांची अवस्था दावणीला बांधलेल्या गायीसारखी झाली होती. पण असे असले तरी अशाही अंधारमय कालखंडात एखादा महात्मा किंवा एखादी साध्वी पतिव्रता यांनी आपल्या कार्याने समाजाला प्रकाशाच्या मार्गाकडे घेऊन जावी अशी अनेक स्त्रीरत्ने या महाराष्ट्र भूमीत जन्माला आले आहेत आणि त्यापैकीच एक बहुमूल्य रत्न म्हणजे क्रांतिज्योती. त्या काळचा आपला समाजही असाच अज्ञानाच्या अनिष्ट आचार विचारांच्या अरिष्टात रुतून बसला होता. स्त्रियांची शिक्षणाची अवस्था खूपच बिकट होती. स्त्रियांची दुःख वेशीवर मांडण्यासाठी, स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी जुने एखाद्या साध्वीने जन्म घ्यावा असे सावित्रीच्या जन्मावरून वाटत होते. स्त्री एक मानव आहे, तिलाही आपले मते, विचार, कल्पना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण त्या काळच्या धर्मव्यवस्थेने जणू स्त्रीचे अस्तित्व साफ नाकारलेच होते. न स्त्री स्वातंत्र्य अर्हती अशी भूमिका त्या काळच्या धर्मव्यवस्थेने घेतली होती. गुलामांची गुलाम अशी स्त्रीची अवस्था होती आणि अशा परिस्थितीमध्ये ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही ते आसमान म्हणावे का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अंधारात खितपत पडलेल्या दिनांना दिव्यमान मार्ग दाखवणारी विद्येची खरीखुरी दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या खेडेगावात झाला. आई वडिलांनी आपल्या या मोठ्या मुलीचे नाव आवडीने सावित्री असे ठेवले आणि ही सावित्री म्हणजे पुढे आपल्या देशात स्त्री शिक्षणाची क्रांतिज्योत प्रज्वलित करणाऱ्या थोर समाजसेविका महान साध्वी अशा सावित्रीबाई फुले म्हणून उदयास झाल्या. नायगाव हे सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील एक लहानसे गाव. गावात तशी मोजकीच घरे, त्यामुळे लोक एकमेकांना नावाने ओळखत, एकमेकाच्या अडीअडचणीला धावून जात आणि एकमेकांना मदत करत. आणि अशा वातावरणात सावित्री दिसामासी वाढत होत्या. नेवसे पाटील हे गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ, त्यामुळे लोक त्यांना मान सन्मान द्यायचे. आणि सावित्री या तर पाटलांच्या कन्या, त्यामुळे लोक त्यांच्याकडे कौतुकाच्या भावनेने पाहायचे. सावित्री 3-4 वर्षाच्या झाल्या तसे त्यांना थोडे थोडे कळू लागले, त्यांना समज येऊ लागली. एखादी नवीन गोष्ट पाहिली किंवा ऐकली की सावित्री त्याबद्दल आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून घंटाळून सोडायच्या. सावित्री 5 वर्षाच्या झाल्या तसे त्यांच्या आईला वाटू लागले आपली मुलगी आता खूप मोठी झाली आणि असे म्हणून त्या सावित्रीला म्हणाल्या, सावित्री आता तू मोठी झालीस, घरकामात थोडे लक्ष घालत जा, कधीतरी तुला दुसऱ्याच्या घरी जायचे आहे. पण सावित्री आईच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचेच नाही. त्यांना वाटायचे घरकाम म्हणजे त्यात अवघड काय, चुटकी सक्षमी सर्व काही शिकून खेळायला जायच्या.
आला दिवस मावळत होता. पण तशी तशी सावित्रीच्या आईची चिंता मात्र वाढतच होती. कधी एकदा आपल्या मुलीचे हात पिवळे होतात याची त्यांना चिंता लागली होती. घरामध्ये सावित्रीच्या लग्नाचा विषय सुरू झाला. वडिलांनी वर शोधन सुरू केले. अनेक मुलांना पाहिल्यानंतर एक मुलगा त्यांना आवडला. आपली मुलगी आणि हा मुलगा यांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी शोभून दिसेल असे दृश्य त्यांच्या नजरेसमोर आले. पुण्यामध्ये राहणारे फुले कुटुंबीय आपला नाव, आपले मान सन्मान आदर राखून होते. ते फुलांचा व्यवसाय करायचे आणि म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखायचे. याच कुटुंबात राहणाऱ्या मुलासी नेवसे पाटलांनी आपल्या मुलीचा विवाह निश्चित केला होता. या मुलाचे नाव होते ज्योती. म्हणजेच विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विधीने केले असे उच्च विचार मानणारे युग प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. लोक पुढे त्यांना आदराने ज्योतिबा असे म्हणू लागले. तर सावित्री आणि ज्योतिबांचा विवाह निश्चित झाला. आपले लग्न ठरले हे करता सावित्रीच्या मनात अनेक विचार आले. वय लहान होते त्यामुळे लग्नाचे गांभीर्य तर नव्हतेच. सावित्री मनात आपल्या पतीविषयी विचार करू लागल्या. त्यांना झाडावर चढता येत असेल की नाही, त्यांना विहिरीत पोहता येत असेल की नाही, ते शाळेत जातात, पुस्तके वाचतात, मग त्यांना अशा गोष्टी आवडत असतील की नाही, अशा प्रकारचे विचार ते आपल्या भावी पतीविषयी करू लागल्या. मात्र लग्न म्हणजे जणू गंमतच असेही त्यांना वाटू लागले होते. मात्र लग्न झाल्यानंतर आई वडिलांना सोडून दूर जावे लागणार या भावनेने मात्र त्यांच्या खूप जीवावर आले होते. तसे तर ही जगाची रीतच आहे की प्रत्येक मुलीला आपल्या लग्नानंतर आपल्या आई वडिलांचं घर सोडून सासरी जावं लागतं आणि म्हणूनच कदाचित सर्वजण मुलीला परक्याचे धन म्हणतात. परंतु बेटी न पराई है और न पराया धन, बेटी न पराई है और न पराया धन, क्योंकि धन दो खर्च हो जाता है, बेटी तो वह मूल्यवान होती है जो दो परिवारों को एक ही माला में जोड़कर रखता है. मात्र तरीही लग्नाच्या विचाराने मनातील आनंद लपविता येणारा नव्हता. कारण आपणास शहरात जायला भेटणार, टांग्यात फिरायला भेटणार याबद्दल सावित्रीच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र तो काळ आजच्यापेक्षा खूप वेगळा होता. स्त्रियांनी एकटीने घराबाहेर पडणे त्याकाळी चांगले मानले जात असे आणि स्त्रियांवर ही जुन्या समजुतीचा रीतिरिवाजांचा पगडा होता. त्यांना वाटायचे सीताबाईंनी घराचा उंबरठा ओलांडला आणि म्हणूनच कदाचित रावण सीताबाईचे हरण करू शकला ही भीती कुठेतरी त्यांच्या मनात दडून बसली होती आणि त्यामुळे त्या घराबाहेर पडायला घाबरत असत. त्यांना वाटायचे की स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे, आपला पती, आपली सासू सासरे यांची सेवा करावी, बस एवढेच त्यांचे विचार असत. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी, गावातले स्त्री पुरुष त्या सर्वांनी मांडव अगदी गजबजून गेला होता. नव्या सुंदर कपड्यातील नवरा नवरी शोभून दिसत होते. डोक्याला बाशिंग व मुंडाव्या बांधल्या होत्या. वय लहान होते त्यामुळे लाजरेपणा तर नव्हताच. विवाह थाटामाटात आनंदात पार पडला आणि सावित्री ज्योतिबांच्या सौभाग्यवती म्हणून फुल्यांच्या घरात सासरी आल्या. हे घर त्यांना वेगळे वाटले नाही किंवा परके वाटले नाही. सासरचे घर म्हणजे आई वडिलांचे जणू दुसरे घर अशीच त्यांच्या मनात भावना निर्माण झाली. मला वाटतं ही भावना कुठेतरी आज प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. कारण आजची परिस्थिती आम्ही दोन, आमचे दोन, आम्ही दोन, आमचे दोन, आमच्या चौघाचा होतो चौकोन, चौकोनातले जातात दोन, चौकोनातले जातात दोन, मग उरलेल्यांना आधार कोण. पण सावित्रीबाईचे विचार मात्र असे नव्हते. त्यांना वाटायचे सासरचे घर म्हणजे आई वडिलांचे जणू दुसरे घरच. ज्योतिबा हे शाळकरी वेळेचे होते. ते सतत पुस्तके वाचण्यात मग्न असायचे. सावित्री त्यांना शेटजी या नावाने संबोधायच्या. सावित्रीचे सासरे तर फारच प्रेमळ स्वभावाचे होते. खेळण्याची सोय होते त्यामुळे सावित्री कधी शेजारच्या मुलीकडे खेळायला गेल्या तरी ते तिच्यावर रागवत नसत, प्रेमाने हाक मारून काम सांगत असत. ज्योतिबा शाळकरी वेळाचे होते त्यामुळे ज्योतिबांना असे जवळचे असे बरेच मित्र होते आणि त्यापैकीच गोवंडे नावाचा एक मित्र होता. गोवंडे आणि ज्योतिबा हे खूपच जिवलग मित्र होते. ते एकमेकांशी गप्पा करत, ते एकत्र शाळेत जात. एके दिवशी गोवंडे ज्योतिबांच्या घरी आला होता आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. तेव्हा गोवंडे ज्योतिबांना विचारत होता, काय रे ज्योती, तुझ्या वडिलांनी तुला शाळेतून का काढलं? तेव्हा ज्योतिबा म्हणाले, अरे आमच्या समाजातील लोक शाळा शिकत नाही. मी शाळा शिकलो, शहाणा झालो तर आयुष्य नाही का होणार? मग मला बागकाम, शेती काम करता येणार नाही, हातात खुरपे धरून तण काढता येणार नाही. अरे पण तुझे वडील असे म्हणाले? गोवंडीने पुन्हा प्रश्न केला. तेव्हा ज्योतिबा म्हणाले, नाही, माझे वडील असे म्हणाले नाही.
त्यांना तर वाटत होते मुलगा शिकतो आहे तो शिकू दे, पण माझी चुलती व इतर सरकारी नोकरी करणारे लोक माझ्या वडिलांना भडकावून देतात, सांगतात शेतकऱ्याच्या मुलांना कशाला हवे शिक्षण, त्यांनी मातीतच राहावे. त्यांच्याशी भडकावून दिल्यामुळे वडिलांनी मला शाळेतून काढलं आहे. पण पुण्यामध्ये राहणाऱ्या काही समजत लोकांना ज्योतिबांची हुशारी व ज्योतिबांना असलेली शिक्षणाची आवड ते जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी ज्योतिबांच्या वडिलांना सांगितलं की बाबा तुझा मुलगा हुशार आहे, याला शिकव, हा कुठेतरी तुझं नाव मोठं कमावेल. त्यामुळे ज्योतिबांच्या वडिलांनाही वाटलं की खरे माझ्यामुळे माझ्या मुलाचं नुकसान नको व्हायला आणि म्हणून त्यांनी ज्योतिबांना पुन्हा शाळेत घातलं आणि ज्योतिबांची शाळा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे आता घरात इकडे तिकडे सगळीकडे पुस्तकांचा पसारा पडलेला असायचा. ज्योतिबांना वाचनाची खूप आवड होती, त्यामुळे ते मिळेल तिथून अनेक पुस्तके ग्रंथ घरी घेऊन यायचे व वाचत बसायचे. खरे तर पुस्तक वाचनामुळे माणसाचं मस्तक सशक्त बनतं आणि सशक्त झालेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं आणि म्हणूनच आपण पुस्तके वाचायला हवे. चला कवितेच्या बनाच्या कार्यक्रमांतर्गत वाचकांना अनेक पुस्तके वाचायला मिळतात आणि वाचकांची मते इथे व्यक्त करायला सुद्धा भेटतात. यामुळे संयोजकाचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ज्योतिबांना पुस्तक वाचनाची खूप आवड होती, त्यामुळे घरात सगळीकडे पुस्तकांचा पसारा पडलेला असायचा. एके दिवशी सावित्रीला वाटलं घरात सगळीकडे पुस्तके झालेली आहेत, चला आपण पुस्तके सगळी काढू आणि पुस्तक साफसूफ करून ठेवूया. आणि असे म्हणून ती सगळी पुस्तके काढू लागली आणि पुस्तकावरील धूळ काढून ती एकत्र पाणी रचून ठेवू लागली. एवढ्या ज्योतिबा बाहेरून आले. आपली पत्नी आपली पुस्तक काढत आहे हे पाहून ती सावित्रीला म्हणाले, अगं ही माझी पुस्तके कशाला काढलीस? तेव्हा सावित्री म्हणाल्या, अहो पण घराची साफसफाई नको का करायला? तेव्हा ज्योतिबा म्हणाले, हो पण माझे या पुस्तकाचे पान कोठे आहे? तेव्हा सावित्रीने हातात एक पान धरून ती पुढे करत म्हणाली, हे घ्या तुमच्या पुस्तकाचे पान. तेव्हा ज्योतिबा म्हणाले, हे नाही एक दुसरी होती की? तेव्हा सावित्री म्हणाल्या, अहो पण मला ते कसे करणार, मला तर वाचता येत नाही. पण काय हो या पुस्तकात असतं तरी काय? तेव्हा ज्योतिबांना हसू आलं आणि ते आपल्या पत्नीला समजावत म्हणाले, सावित्री ही मोठ्या थोर कर्तृत्वान माणसांचे चरित्र आहे. हे बघा आपल्या शिवाजी महाराजांचे चरित्र आणि हा त्यांचा फोटो, आणि हे दुसरे चरित्र आहे वॉशिंग्टन साहेबांचे आणि हा त्यांचा फोटो. तेव्हा सावित्री म्हणाल्या, हो हे तर आपले शिवाजी महाराज दिसतात, पण तो दुसरा फोटो कोणा परक्या माणसाचा दिसतो होय ना? सावित्री म्हणाल्या तशी ज्योतिबा म्हणाले, होय तसे खरे आहे, पण आपला व परका असे मी मानत नाही. ज्या माणसाने चांगले काम केले आहे, तो चांगला वागला बोलला असेल, आपल्या माणुसकीच्या विचाराने त्यांनी लोकांचे भले केले असेल, अशा माणसांची चरित्रे आपण नेहमीच वाचायला हवी. दोघा पती पत्नीमध्ये असे संवाद नेहमीच चालायचे. सावित्रीलाही असे नवे काही ऐकण्यात खाण्यात खूप आनंद वाटायचा. त्यामुळे सावित्री कधी कधी ज्योतिबांची पुस्तके काढायची, त्यातील चित्रे पाहायची. आपल्या पत्नीलाही पुस्तकातील चित्रे पाहायला आवडतात. हे पाहून ज्योतिबा एक एक पुस्तक दाखवून सावित्रीला पुस्तक वाचून दाखवायचे व धर्माच्या गोष्टी कोणत्या आहेत, समाजातील भेदभाव वाईट कसा, या सर्वांविषयी ते सावित्रीला माहिती करून देत असत. मग काय दोघा पती पत्नीची आवड निवड आचार विचार वेगळे राहिलेच नाही आणि इथूनच कुठेतरी सावित्रीच्या शिक्षणाचा अंकुर फुटला. आवडणाऱ्या गोष्टीत वेळ कसा जातो ते कळतच नाही का? पण माणसाच्या आयुष्यात काही घटना अशा असतात ज्या घटनेमुळे माणसाचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. माणसाच्या आचार विचाराला आवड निवडीला खूप वेळ लागते. ज्योतिबांच्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली. त्या काळी समाजामध्ये हा उच्च हा कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव केला जायचा आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना अपमानाची वागणूक दिली जायची. आणि मला वाटतं कुठेतरी हा भेदभाव आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण आजही जातीच्या नावावर भेदभाव केला जात आहे. आपण तर तिरंग्याचे रंग सुद्धा वाटून घेतले. भगवा हिंदूचा, पांढरा ख्रिश्चनांचा, हिरवा मुस्लिमांचा आणि अशोक चक्रातील निळा बहुजनांचा. पण उगवणाऱ्या सूर्याचा भगवा रंग तो कधी स्वतःला हिंदूचा म्हणून घेत नाही, पांढरा शुभ्र हिमालय कधी स्वतःला ख्रिश्चनांचा म्हणून घेत नाही आणि ही निळभोर आकाश कधी स्वतःला बहुजनांची म्हणून घेत नाही आणि ही हिरवीगार सृष्टी कधी स्वतःला मुस्लिमांची म्हणून घेत नाही. मग आपणच का असा जातीवर भेदभाव करतो? त्या काळी सुद्धा असाच भेदभाव केला जायचा आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना अपमानाची वागणूक दिली जायची. ज्योतिबा एकदा आपल्या एका उच्च वर्गातील मित्राच्या लग्नाला गेले होते. वरात चालली होती. ज्योतिबा तिथे हजर होते.
तेथील काही उच्च वर्गातील काही लोकांनी ज्योतिबांना तू कनिष्ठ वर्गातील, त्यामुळे तुला आमच्या बरोबर चालण्याचा अधिकार नाही, तू स्वरातील सर्वांच्या पाठीमागून चालत ये असे सांगितले आणि तू कनिष्ठ वर्गातील म्हणून त्यांचा खूप अपमानही केला. त्यामुळे ज्योतिबांना खूप राग आला आणि रागाच्या भरात ते वरात अर्ध्यावरच सोडून घरी परतले. आपले पती एवढे का संतापले आहेत हे सावित्रीच्या लक्षात आले. त्यामुळे सावित्री आपल्या पतीचा राग शांत करण्याच्या उद्देशाने म्हणाल्या, अहो जरा समजुतीने घेतले तर नाही का चालणार, असे रागू नका. तेव्हा तेवढ्यात ज्योतिबाचे वडीलही बाहेरून आले. आपला मुलगा एवढा का संतापला हे त्यांनी जाणून घेतलं आणि ते ज्योतिबाचा राग शांत करण्याच्या उद्देशाने ज्योतिबांना म्हणाले, अरे ज्योती, आपण त्यांच्या बरोबरीचे कसे होणार, आपण तर कनिष्ठ वर्गातील, त्यामुळे रागू नको बाबा. तेव्हा ज्योतिबा रागवून म्हणाले, का नाही होणार आपण त्यांच्या बरोबरीचे, आपण ही माणसेच ना. ज्योतिबा खूप संतापून बोलत होते. तेव्हा सावित्री त्यांना म्हणाल्या, हो असे बोलू नका. तेव्हा ज्योतिबा म्हणाले, नाही सावित्री नाही, आता मी अन्याय सहन करणार नाही. माणसामासात जातीवरून भेदभाव माजवणे, माणसामासात उच्च हा कनिष्ठ असे ठरवणे हे मला मानवणारे नाही. स्वार्थापोटीच हे सर्व चालले आहे ना. या उच्च वर्गातील लोकांनीच आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, आमच्या शिक्षणाचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला. त्यामुळे आता मी शांत बसणार नाही, आता मी जास्त अन्याय सहन करणारच नाही. माणसामासातील भेदभाव दूर करायचा आहे मला आणि त्यासाठी मी सर्वांना शिक्षण देऊनच राहील. ज्योतिबाने जणू भीष्म प्रतिज्ञाच केली. मंजिली उन्हीं को मिलती है जो तूफानों से डरा नहीं करते, मंजिली उन्हीं को मिलती है जो तूफानों से डरा नहीं करते, और जो तूफानों से डरते हैं वो कभी मंजिलें पाया नहीं करते, और जो तूफानों से डरते हैं वो कभी मंजिलें पाया नहीं करते. असं म्हणतात, काही माणसे ध्येयवेडी असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना कितीही परिश्रम, कितीही कष्ट, अपमान सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असते. ज्योतिबा आणि सावित्री यांचीही असंच होते. ज्योतिबांना सर्वांना शिक्षण द्यायचे होते आणि याच विचाराने त्यांना पछाडले होते. सर्वांना शिक्षण कशा प्रकारे देता येईल हाच विचार सतत त्यांच्या मनात असे. एकदा ज्योतिबा आपला मित्र गोवंडे याच्या समवेत अहमदनगरला गेले होते. हे दोघे मित्र तिथल्या एका शाळेत गेले. त्या शाळेमध्ये फरार नावाच्या एक स्त्री शिक्षिका शिकवत होत्या. या दोघांची भेट घेतल्यानंतर त्या शिक्षिका ज्योतिबांना म्हणाल्या, स्त्री घराचा मध्य असते, पण तुम्ही लोक आपल्या स्त्रियांना शिकवतच नाही, त्यामुळे तुमची आणि त्याचबरोबर देशाची प्रगती होत नाही. तुम्ही लोकांनी हे जर मनावर घेतलं तर तुम्ही हे कार्य करू शकता. त्या फरार बाईच्या त्या शब्दांनी ज्योतिबांच्या विचाराला आणि ध्येयाला जणू चालनाच मिळाली. शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या दारी नेण्याची त्यांनी मनोमन ठरविले आणि त्यासाठी कितीही परिश्रम, कितीही कष्ट सहन करण्याची त्यांनी मनाची तयारी केली. त्यांनी ठरवलं, आपण सावित्रीला शिकवायचं आणि तिला तयार करायचं. आणि म्हणून घरी जाताना ती पाटी आणि पेन्सिल घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर ते सावित्रीला सर्वप्रथम सावित्रीचा आवडता शब्द म्हणजे ज्या नावाने सावित्री ज्योतिबांना संबोधायची तो शब्द सेठजी तो त्यांनी लिहून दिला आणि गिरवायला सांगितला. आणि मग काय, मुळाक्षरापासूनच सुरुवात झाली. सावित्री आता रोज लिहू लागल्या, वाचू लागल्या, पाठ करू लागल्या. कंटाळा जणू त्यांना माहीतच नव्हता. शिक्षणासाठी त्या रात्रीचा दिवस करू लागल्या. एके दिवशी ज्योतिबांचे वडील ज्योतिबांना म्हणाले, अरे ज्योती, तू सावित्रीला कोणत्या कारणाने शिकवत आहेस? तेव्हा ज्योतिबा म्हणाले, अहो पण तिने का शिकू नये? तेव्हा ज्योतिबांचे वडील म्हणाले, हे बघ, तुला अगोदरच सांगून ठेवतोय, अगोदरच आपल्याला शिकायची परवानगी नाही, त्यातही मी तुला शिकवलं आणि तू वर आपल्या बायकोला शिकवतोयस, हे काही चांगले नाही बघ. तेव्हा ज्योतिबा सावित्रीला म्हणाले, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या कार्यात तू तरीच माझी साथ देशील ना? तेव्हा सावित्री क्षणातही विलंब न करता म्हणाल्या, होय तर मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्या प्रत्येक कार्यात मी तुम्हाला साथ देईन. त्या दिवसापासून ज्योतिबा काही शांत बसले नाहीत. त्यांनी विविध धर्मग्रंथाचे वाचन सुरू केले. त्यांनी हिंदू धर्माचे अनेक ग्रंथ, कबीराचे दोहे, संत शिरोमणी तुकाराम महाराजांची गाथा, मार्टिन लुथरचे चरित्र, प्रोफेसर सर विल्यम जोन्स यांचे लेखन तसेच इतर धर्मीय ग्रंथाचे वाचनही त्यांनी सुरू केले. एके दिवशी ज्योतिबा वाचत बसले होते. तेव्हा सावित्री ज्योतिबांना म्हणाल्या, अहो तुम्ही इतकी पुस्तके वाचता, पण काय हो, तुम्ही इतकी पुस्तके वाचून मिळवलं काय? तेव्हा ज्योतिबा सावित्रीला म्हणाले, सावित्री, पूर्वी आपला धर्म असा नव्हता. पूर्वी तो शुद्ध स्वरूपाचा होता.
पण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी यात अनेक चालीरीती घुसवल्या, अनेक खुळचट कल्पना घुसवल्या आणि याच खुळचट कल्पना चालीरीती माणसाच्या प्रगतीला अडथळा आणतात आणि माणसात भेदभाव निर्माण करतात. आणि म्हणूनच मला अशा चालीरीती मोडून काढायच्या आहेत. खरंय, आपण समाजात पाहतो की काही माणसे आपल्या गरजेसाठी एखादी कृती करतात आणि पुढली पिढी त्याला परंपरा हे नाव देऊन मोकळी होते. असाच एक प्रसंग. एक नवरा व बायको होते आणि दुर्दैवाने ती दोघीही आंधळे होते. तेव्हा त्यांना काहीच दिसायचं नाही. जेव्हा आंधळ्याची बायको भाकरी करायला बसायची तेव्हा तिथे एक कुत्रा आलेला असायचा. आंधळ्याच्या बायकोने जशी भाकर तव्यावरून दुरडीत टाकली की तो कुत्रा येऊन ती भाकर घेऊन जायचा. त्यामुळे दोघांनी सतत उपवास सहन करावा लागे. एके दिवशी तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली. जेव्हा आंधळ्याची बायको भाकरी करायला बसायची तेव्हा आंधळा एक काठी घेऊन चुलीसमोर बसून आपटायचा, म्हणजे त्यामुळे कुत्रा येणार नाही आणि भाकरी सुरक्षित राहतील. मग काय, त्यांनी ही गोष्ट अशी पुढे चालू ठेवली. काही काळानंतर त्याने एक मुलगा झाला आणि सुदैवाने तो मुलगा डोळस होता. तो मुलगा हे रोज पाहत असे. तो मुलगा मोठा झाला आणि त्याचंही लग्न झालं. जेव्हा त्या मुलाची बायको भाकर करायला बसली तेव्हा तो मुलगा असा चार चौघा मंडळीमध्ये थांबला होता. पण त्याने दुरून बघितलं की आपली बायको भाकर करायला बसली. तो धावतच पळत आला आणि दरवाजावरची काठी घेऊन त्याने चुलीसमोर बसून आपटायला सुरुवात केली. तेव्हा त्या पत्नीला समजेना की हे काय चाललं आहे, पण तिने विचारायचा काही धीर केला नाही. काही दिवसांनी तिने धीर करून ही गोष्ट विचारली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, काय म्हणाला असेल मुलगा, विचार करा काय म्हणाला असेल. तो मुलगा म्हणाला, ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. कुठली परंपरा, कुठलं काय. खरं तर जेव्हा बायको भाकर करत असताना चुलीसमोर बसून काठी आपटणं ही आंधळा बाळाची गरज होती. पण या डोळस मुलाने त्याला परंपरा हे नाव देऊन मोकळा झाला होता तो मुलगा. आणि अशाच कल्पना, खुळचट कल्पना, चालीरीती माणसाच्या प्रगतीत अडथळा आणतात आणि म्हणूनच अशा खुळचट कल्पना ज्योतिबांना मोडून काढायच्या होत्या. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोयस काय वेड्या, लढण्यास शान आहे. रडतोयस काय वेड्या, लढण्यास शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया ही दुकान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया ही दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. ज्योतिबा आणि सावित्री यांची असंच होतं. त्यांनी शिक्षणाचा सुंदर धबधबा बहुजन समाजाच्या दारी नेण्याचे त्यांनी ठरवले होते. पण यासाठी त्यांना अनेक अपमान आणि कष्ट सहन करून त्यांना खूप उंचावरून पडावं लागणार होतं. तेव्हाच कुठे शिक्षणाचा सुंदर धबधबा तयार होणार होता. पण एकदा ठरवले की मागे हटायचे नाही, हे ज्योतिबा आणि सावित्री यांनी ठरवले होते. आणि म्हणूनच त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. मग शाळा काढली आणि पुण्यामध्ये एकच गजब सुरू झाली. सर्व लोकांनी एकच कांगावा केला, अनिती वाढली हो, अनिती वाढली. काळ सोपावला हो, आता काळ सोपावला. धर्म बुडाला. कोणीही उठावे आणि कोणीही शाळा काढावी म्हणजे रानमोके पडल्यासारखे आहे की. पण एक सांगू, लोक काय विचार करतात याचा विचार आपण कधीच करायचा नाही. कारण लोक काय विचार करतात याचा विचार जर आपण करायला लागलो तर मग लोक काय विचार करणार. आणि त्यात भर म्हणजे उच्च वर्गातील एक शिक्षक मुलींना शिकवण्यासाठी येऊ लागला. मग झाले, उच्च वर्गातील लोकांनी त्या शिक्षकाला बेदम मारलं आणि मुलींना परत न शिकवायला जाण्याबद्दल त्याला धमकावलं. मग काय, ज्योतिबांसोबत पुन्हा 100 प्रश्न उभा राहिला. आता मुलींच्या शाळेत शिकवणार कोण. पण ज्योतिबा काही मागे हटणारे नव्हते. त्यांनी सावित्रीलाच मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी तयार केले. झाले, दुसऱ्या दिवशी सावित्री मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्या काळी स्त्रीने एकटीने असे घराबाहेर पडणे कोणीही बघितलेले नव्हते. कारण स्त्रिया कधी एकटीने घराबाहेर पडतच नसत. त्यामुळे आज सावित्री एकटी घराबाहेर पडली. काय असेल बाबा, सर्व लोक तिच्याकडे टकामका पाहू लागले. त्यांना खूप आश्चर्य वाटले. आणि सावित्री रस्त्याने एकटीच चालली होती. ही फुलांची अर्धांगिनी एकटीच कुठे चालली आहे हे सर्व लोकांना उत्सुकता लागली होती आणि म्हणून ते सावित्रीचा पाठलाग करू लागले. शाळा जवळ आली तशी सावित्री पटकन शाळेत शिरली. तेव्हा आता हे लोकांना वेगळे सांगायलाच नको की फुलांची अर्धांगिनी म्हणजे सावित्री आता मुलींच्या शाळेत शिकवणार. मग शिक्षणातील आपली मर्यादारी संपत्ती की काय असे उच्च वर्गातील लोकांना वाटले
सांगावा सुरू केला. धर्म बुडाला. एक स्त्री शिकवायला लागली. फुल्यांनी आपल्या पत्नीला शाळेत शिकवायला पाठवून अधपतनाचा कळसच झाला. एक स्त्री शिकवायला लागली. काय होणार आहे त्या समाजाचे? परंतु जिसको जो कहना है कहने दो, अपना कह जाता है. जिसको जो कहना है कहने दो, अपना कह जाता है. ये तो वक्त वक्त की बात है और वक्त सबका आता है. बघा ना, त्या काळी सावित्री शिकवण्यासाठी बाहेर पडली तेव्हा तेथील लोकांनी किती कांगावा केला होता. पण मला सांगायला अभिमान वाटतो की आजची स्त्री शिक्षिकेपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत सर्व पदे भूषवत आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, आशाताई भोसले, कल्पना चावला, सुनीता विल्यम, पी.टी. उषा, मिताली राज, बहिणाबाई चौधरी, सिंधुताई सपकाळ, तारा राणी लक्ष्मीबाई, निर्मला सीतारमण, सुषमा स्वराज, सुधा मूर्ती अशा अनेक एक नाही अनेक स्त्रिया आज आपल्यासमोर आदर्श म्हणून उभ्या आहेत. सावित्री शाळेत आल्या. शाळेत तशा थोड्याशाच मुली होत्या, त्यामुळे सावित्रीला थोडंसं हायसं वाटलं. सावित्रीला खूप भीती वाटू लागली होती, कारण सावित्रीने आधी कधी असं कुणाला शिकवलं नव्हतं आणि तिला अनुभवही नव्हता. त्यामुळे सावित्रीने कसं त्या मुलींना शिकवलं. आता सावित्री रोज शाळेत मुलींना शिकवायच्या आणि घरी येऊन मुलींना शाळेत कसं शिकवायचं हे स्वतः शिकायच्या. अनेक कष्ट आणि अपमान सावित्रीला सहन करावे लागत होते, पण तरीही सावित्रीने स्वतःची कर्तव्य मात्र सोडली नाही. सावित्री जेव्हा शाळेत जाऊन शिकवायच्या तेव्हा अनेक कर्मठ सनातनी लोक खिडकीपाशी येऊन मोठ्या मोठ्याने काही बोलायचे, नको ते शब्द बोलायचे आणि सावित्रीच्या शिकवण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करायचे. मात्र सावित्रीने शिकवायचे, घेतला बसा सोडायचा नाही हे जणू तिने ठरवले होते. मात्र कनिष्ठ वर्गातील एक स्त्री शिकवायला लागली म्हणजे धर्म बुडाला, समाजावर मोठी संकटच आली असे उच्च वर्गातील लोकांना वाटायचे. स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करणे हे त्या काळच्या उच्च वर्गातील लोकांना मुळीच आवडत नव्हते आणि म्हणून त्यांनी सावित्रीला सतत त्रास द्यायचा हा त्यांनी जणू विडाच उचलला होता. आणि म्हणून सावित्री जेव्हा शाळा सुटून घरी जायच्या तेव्हा ते सावित्रीच्या अंगावर चेन, सिकल, दगड मारत असत, पण सावित्री याला काही घाबरत नसत. सावित्री म्हणत, मी मुलींना शिकवण्याचे परम कर्तव्य करीत आहे आणि म्हणून हे लोक माझ्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. केवढी ही सहनशीलता. एके दिवशी तर कहरच झाला. एका माणसाने एक दगड सावित्रीच्या डोक्याला मारला. तो दगड नेमका डोक्याला लागला आणि डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं, पण सावित्री काही न बोलता तशाच घरी निघून गेल्या. एके दिवशी सावित्री शाळेत जात असताना अनेक कर्मठ सनातनी विचारांच्या लोकांनी सावित्रीचा रस्ता अडवून धरला. सावित्री मनातून तशा खूप घाबरलेल्या होत्या, पण त्यांनी मनातील भीती चेहऱ्यावर दाखवून दिली नाही. त्यांनी शांतपणे सूर्यनारायणाला हात जोडले आणि त्या म्हणाल्या, हे सूर्यनारायणाला, मी माझे कर्तव्य करीत आहे, तेव्हा या लोकांना क्षमा कर, या लोकांचे भले होऊ दे. सावित्रीच्या त्या मुखावरचे सात्विक सोज्वळ भाव पाहून रस्ता अडून धरलेले लोक आपोआप बाजूला झाले. दिवस भराभरात आले होते. सावित्री आपले कर्तव्य मन लावून पार पाडतच होत्या. सावित्री घरात शाळा संपून घरात लिहत वाचत बसल्या होत्या. एके दिवशी ज्योतिबांना घरी यायला खूप उशीर झाला, त्यामुळे सावित्रीला खूप चिंता वाटू लागली. कारण जेव्हापासून शाळा काढली आहे तेव्हा अनेक कर्मठ सनातनी विचारांची लोक ज्योतिबांच्या जीवाला काही दगाफटका करतील त्या भीतीने ज्योतिबा घरी येईपर्यंत सावित्रीच्या मनाला घोर लागलेलाच असे. अखेर ज्योतिबा घरी आले. त्यांनी पाहिलं की आपले वडील अजूनही झोपलेले नाही. हे पाहून ते आपल्या वडिलांना म्हणाले, आबा झोपा, रात्र खूप झाली आहे. तेव्हा ज्योतिबांचे वडील खूप रागाने म्हणाले, मी नाही झोपत, जा. तू कशाला इतका उशिरा घरी येतोस? कशाला ही शिकवण्याची पिढा मागे लावून घेतलीस? अगोदर शिकला ते शिकल्यावर बायकोलाही शिकवतोस आणि आता शाळा सुद्धा काढलीस. ज्योतिबांच्या वडिलांना हे आवडत नव्हते की आपल्या सुनेने घराबाहेर काढून मुलींना अशी शिकवावे. आणि ज्योतिबांच्या वडिलांची यात काही चूक नव्हती, कारण त्या काळच्या अनेक कर्मठ सनातनी विचारांच्या लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही लोकांनी शाळा बंद केली नाही तर काही बरे नाही तुमचे, आम्ही तुम्हाला काहीही करू. त्यामुळे ज्योतिबांचे वडील रागवून संतापून बोलत होते, हे बघ, मी बाहेरच्या लोकांना कबूल करून आलो आहे. एकतर माझी सून आणि मुलगा शाळा बंद करतील, नाहीतर मी त्यांना घराबाहेर काढेल. पण ज्योती, मी तुला घराबाहेर जायला कसं रे सांगू? खरंय, कोणतेही वडील आपल्या मुलाला घराबाहेर जायला कसे सांगतील? जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात.
जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. जी डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. जी डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि जो डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. जो डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. आणि कोणतेही वडील आपल्या मुलाला बाहेर जायला कसे बरे सांगतील, पण आपल्यामुळे आपले वडील संकटात सापडलेले आहेत हे पाहून ज्योतिबांनी स्वतः आपले कर्तव्य न सोडता आपले घर सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सावित्री हे सर्व ऐकत होत्या आणि दुसऱ्या दिवशी सावित्री आणि ज्योतिबा यांनी आपल्या कर्तव्यासाठी आपलं घर सोडलं. ज्योतिबा आणि सावित्री या दोघांनी घर सोडलं तेव्हा त्यांच्याजवळ 4 कपड्याशिवाय दुसरं काही नव्हतं. त्यांच्याजवळ संकटाचा जणू डोंगरच उभा होता. पण सावित्री आणि ज्योतिबांनी याही परिस्थितीत मुलींना शिकवण्याची कार्य काही बंद केली नाही. एके दिवशी सावित्रीने आपल्या वर्गातील मुलींना मी आणि माझा धर्म या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. आणि रखमा नावाच्या एका मुलीने 10-12 वर्षाची ती मुलगी, पण तिने तो निबंध इतका सुंदर लिहिला होता त्यामुळे सावित्रीला खूप आनंद वाटला आणि वाटलं मी शिकवते याचा आज सार्थक झालं. सावित्री शाळेत शिकून घरी परतल्या. त्या घरातील कामकाजापासून चटी अंतरून झोपी गेल्या. ज्योतिबा काहीतरी लिहत होते आणि त्यांचं लिहिणं पूर्ण झाल्यानंतर तेही झोपी गेले. आणि त्यानंतर दाराला कसला तरी कुरकुर आवाज ऐकू आला. त्यामुळे सावित्री उठल्या आणि त्यांनी विचारलं कोण आहे. एवढ्यात तोंडाला काहीतरी काळा लावलेली, हातात काठी कुऱ्हाडी घेतलेली माणसं धावत आत आली आणि त्याने एकदम ज्योतिबांच्या अंगावर काठी उगारली. तेवढ्या सावित्री मध्ये पडल्या आणि त्या म्हणाल्या आपला हात आवरा. पण ते मारेकरी म्हणाले आम्ही हात आवरायला आलो नाही बाई. तेव्हा ज्योतिबा म्हणाले आम्ही तुमचा असा काय अपराध केला आहे त्यामुळे तुम्ही आमच्या जीवावर उठला आहात. तेव्हा ते मारेकरी म्हणाले तुम्ही ते शाळा काढली म्हणे आणि काही लोकांनी आम्हाला पैसे दिले तुम्हाला मारण्यासाठी. तेव्हा ज्योतिबा म्हणाले मग तर तुम्ही मला पैशासाठी मारणार. ज्या गरीब जनतेसाठी मी काम करतो, ज्या गरीब जनतेचं भलं व्हावं असं मला वाटतं आणि माझ्या मरणामुळे या तुम्हाला जर पैसे मिळणार असतील तर मारा मला, ही घ्या माझी मान. आणि असे म्हणून ज्योतिबाने आपली मान त्या मारेकऱ्यासमोर झुकवली. तेव्हा त्या मारेकऱ्यांना ज्योतिबा म्हणजे जणू देव माणूसच वाटला. त्यांच्या हातातील कुऱ्हाडीला काट्या आपोआप गळून पडल्या आणि तेच मारेकरी पुढे ज्योतिबांचे अंगरक्षक म्हणून राहिले. दिवस भराभरा जात होते. शाळाही चांगली चालली होती. आता तर शाळेतील मुलींची संख्या सुद्धा चांगली वाढली होती. सावित्री आणि ज्योतिबा आपले कर्तव्य मन लावून पार पाडतच होते. सावित्रींना कधी कधी डोक्याचे मुंडन केलेल्या स्त्रिया दिसायच्या. यावर पुढे सावित्रीने काव्यही केली आहे. त्या आपल्या काव्यातून केशवपण्या जातक रूढीला परंपरेला विरोध करतात म्हणतात का हो बाबा मी तुमची लाडकी, का हो बाबा मी तुमची लाडकी, मग का करता मला तुम्ही गोडकी, मग का करता तुम्ही मला गोडकी. सावित्री वेळी आपल्या पतीला म्हणजे ज्योतिबांना याविषयी विचारू लागल्या तेव्हा ज्योतिबांनी एक पुस्तक सावित्रीला दिलं. त्या पुस्तकामध्ये विधवा स्त्रियांचे दुःख, विधवा स्त्रियांना भोगाव्या लागणारी यातना या सर्वांची माहिती होती. सावित्रीने ते पुस्तक वाचलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यावेळी विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे नरक यातनाच होत्या. विधवा स्त्रियांना अनेक दुःख भोगावे लागत आणि त्या काळी विधवा स्त्रियांची मुले त्या काळचा समाज त्यांना स्वीकारत नसे. त्यामुळे त्या आपली मुली कोठेही टाकून पळून जात असत. काही स्त्रिया तर आपल्या अब्रूच्या भीतीने जीव सुद्धा देत असत. तेव्हा सावित्री आणि ज्योतिबाईंनी ठरवलं की यासाठी आपण काहीतरी करायचं आणि म्हणून त्यांनी एक बाल हत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केला आणि पुण्यामध्ये हस्ते परहस्ते सर्वांना कळवलं की आम्ही येथे बाल हत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केला आहे. तेव्हा जे कोणाची मुले असतील त्यांनी रस्त्यावर टाकून न देता त्यांनी आमच्या आश्रमात येऊन सोडून द्यावीत. आम्ही त्यांचे पालन पोषण करू. आणि मग अनेक स्त्रिया येऊन तिथे आपली मुले सोडून देऊ लागल्या. मरणाच्या दाढीतून त्या मुलांची सुटका होऊ लागली. सावित्री आणि ज्योतिबा या दाम्पत्यानं स्वतःचे मूलबाळ काही नव्हते. त्यामुळे एके दिवशी सावित्री ज्योतिबांना म्हणाल्या अहो मला मूलबाळ होत नाही त्यामुळे तुम्ही दुसरे लग्न करा. तेव्हा ज्योतिबा म्हणाले नाही माझ्यातच कदाचित दोष असू शकतो त्यामुळे आपण तुझेच दुसरे लग्न लावून देऊ आणि आपण त्याचा आनंदाने स्वीकार करू. केवढे हे औदार्य. सावित्री ते ज्योतिबांचे बोलणे ऐकून स्तब्धच राहिल्या. पण हे दाम्पत्य अनेक मुलामुलींचे माता पिता बनले. त्यांनी अनेक मुलामुलींना आनंदाने त्यांचं पालन पोषण केलं आणि त्यांना शिकवलं.
आज सरकार बेटी बचाव बेटी पढाव सारखा उपक्रम राबवत आहे, पण सावित्रीबाईंनी तो संदेश आपल्याला काही वर्षापूर्वी दिला होता. त्या काळी सावित्री आणि ज्योतिबांनी मुलींसाठी शाळा काढली होती. मुलींसाठी बालहत्या प्रतिबंध ग्रह त्यांनी सुरू केला होता. पण आजही आपल्या समाजात स्त्री भ्रूण हत्या केली जाते. गर्भातील मुलीला मारून टाकलं जातं. पण कोणी विचार करतं ती गर्भातील मुलगी काय म्हणत असेल आईला, तुझं माझं नसीब आणि तुझी माझी पुण्याई, तुझं माझं नसीब आणि तुझी माझी पुण्याई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी म्हणून सर्वजण नाक मुरडणार ग, आणि मुलगी म्हणून सर्वजण नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, माझे उलुश कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई. आई सांग ना ग त्यांना, आई सांग ना ग त्यांना, मलाही जन्म घ्यायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय. आई सांग ना ग त्यांना, मलाही जन्म घ्यायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय. मुलगा झाल्यावर लोक वाटतात पेढे, मुलगा झाल्यावर लोक वाटतात पेढे, मग मुलगी झाल्यावर होतात का वेडे, मग मुलगी झाल्यावर होतात का वेडे. कातर म्हणे मुलगा वंशाचा दिवा, कातर म्हणे मुलगा वंशाचा दिवा, दिवा कसा जळतोय मलाही पाहायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय. मुलीवर होतात अत्याचार बलात्कार, सर्वजण समजतात तिला लाचार, मुलीवर होतात अत्याचार बलात्कार, सर्वजण समजतात तिला लाचार. आई एक हो आपण साऱ्या जणी, आई एक हो आपण साऱ्या जणी, लढाईला जगाविरुद्ध या मलाही शिकायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय, श्रावणातल्या सरींमध्ये मलाही चिंब भिजायचंय. कैसी खाओगे उनकी हाथ की रोटियां, कैसी खाओगे उनकी हाथ की रोटियां, जब पैदा ही नहीं होगी बेटियां. आज आपण बघतो की आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आजची स्त्री कोणत्या क्षेत्रात नाही, आजची स्त्री राजकारण, आरोग्य, समाजसेवन, समाजसेविका अशा विविध प्रकारे आजची स्त्री आपलं कर्तव्य निभावत आहे. त्यामुळे सावित्री आणि ज्योतिबांनी जो त्या काळी आपल्याला संदेश दिला होता तो आज आपल्याला आचरणात आणायला हवा. इथे जमलेल्या सर्व पालकांना माझी विनम्र विनंती आहे की कृपया तुमच्या मुलीला शिकू द्या, वाढू द्या, तिच्या पंखांना बळ द्या. सावित्री आणि ज्योतिबा हे आपलं कर्तव्य मन लावून करतच होते. सावित्री एके दिवशी ज्योतिबा बाहेरून येताना एका मुलीला घेऊन आले आणि म्हणाले, ही बघ तुझी मुलगी. सावित्री आपल्या आश्रमात अनेक मुला-मुलींचा आनंदाने पालन पोषण ती करत असे आणि त्या रोज रात्री चटया विणायच्या आणि त्या विकून त्यातून येणाऱ्या पैशातून त्या आपल्या घर खर्च भागवत असत. आणि आता तर घरात एक नवीन मुलगी आली होती, तिच्यावर अत्याचार झाले होते आणि तिला जगणं नकोसं झालं होतं. त्या मुलीचे नाव होते काशी. ती तरुण ब्राह्मण विधवा होती. पुढे त्या काशीबाईला एक मुलगा झाला आणि तो मुलगा ती तेथे सोडून घरी निघून गेली आणि तोच मुलगा पुढे यशवंत फुले म्हणून नावारूपाला आला. सावित्री आणि ज्योतिबा यांनी अशा अनेक मुलांचं आनंदानं पालन पोषण केलं. त्या काळी दलित कनिष्ठ वर्गातील लोकांना पाणी मिळायचेच नाही. पाण्यावर त्यांचे खूप हाल व्हायचे. जेव्हा ते पाण्यासाठी उच्चवर्गीयांच्या विहिरीकडे जायचे तेव्हा उच्च वर्गातील लोक त्यांना तिथून हाकलून द्यायचे. त्यामुळे त्या काळी अनेक लोक पाण्या वाचून तडफडून मरत होते. त्यामुळे सावित्री आणि ज्योतिबा यांनी आपल्या घरातील स्वतःचा पाण्याचा हौद या दलितांसाठी खुला करून दिला आणि सांगितलं की ज्यांना हवं असेल त्यांनी तितकं पाणी घेऊन इथून जावं. त्यामुळे अनेक दलित कनिष्ठ वर्गातील लोक ज्योतिबांना आणि सावित्रीला धन्यवाद देऊ लागले. सावित्री आणि ज्योतिबा यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली. समाजाच्या सेवेमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे ते मागे राहिले नाहीत. पुढे ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सुभा भोसले सांगतात की या सत्यशोधक समाजाची तत्वे ते म्हणतात की माणसाने माणसातील भेदभाव दूर करून जातक रूढी परंपरा यांचा त्याग करून माणसाने माणसासारखे राहावे. आपण सर्वजण ईश्वराचीच लेकरे आहोत. ईश्वर कुणामध्ये भेदभाव करत नाही. त्यामुळे आपण हे भेदभाव न करता माणुसकीच्या नात्याने वागावे.
सावित्री आणि ज्योतिबा यांनी वर अखंड जीवनभर समाजाची सेवा केली आणि म्हणूनच ज्योतिबा समाजसेवेचा पुजारी म्हणून एक महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा जेव्हा पक्षघाताने आजारी पडले तेव्हा मात्र सावित्री थोड्याशा खचल्या. आयुष्यभर समाजाची सेवा करणाऱ्या सावित्रीने जवळपास 2 वर्ष आपल्या पतीची सेवा केली. पण ज्योतिबा यातून मात्र काही सावरू शकले नाहीत. अखेर 28 नोव्हेंबर 1890 मध्ये सावित्रीचे कुंकू असणाऱ्या ज्योतिबावर काळाने झडप घातली. सावित्रीवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. परंतु सावित्रीने हे मोठे संकट मोठ्या धैर्याने सोसले आणि त्यातच ज्योतिबांच्या अंत्यविधीसाठी वाद सुरू झाला. कारण ज्योतिबाने सांगितले होते की माझ्या विरोधी, माझ्या सत्यशोधक समाजाच्या विरोधी जे कोणी लोक वागले असतील त्यांना माझ्या शवाला सुद्धा हात लावू देऊ नका. आणि त्यातच बाबा फुले आणि महादेवा फुले हे ज्योतिबांचा भाऊबंद वारसा हक्क सांगत तिथे येऊन भांडण करू लागले. त्यामुळे तिथे पोलिसांना बोलावून घेऊन त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यामुळे सावित्रीने स्वतः आपल्या हातात गाडगे धरले व आपल्या पतीच्या चितीला त्यांनी स्वतः अग्नी दिली. सावित्री आपल्या पतीचा खूप आदर करत. ते आपल्या पतीचा आदर करताना आपल्या काव्यात म्हणतात, जयाच्यामुळे मी कविता रचिते, जयाच्यामुळे मी ब्रह्मानंद पिते, जयाच्यामुळे मी कविता रचिते, जयाच्यामुळे मी ब्रह्मानंद पिते. जयाने दिली बुद्धी सावित्रीला, नमस्कार करते मी यती ज्योतिबाला. जयाने दिली बुद्धी सावित्रीला, नमस्कार करते मी यती ज्योतिबाला. अशा प्रकारचे विचार त्यांनी आपल्या पतीविषयी आपल्या काव्यातून व्यक्त केले आहेत. सावित्री अनेक संकटाचा सामना करत आपल्या जीवनात पुढे जात होती. पण सावित्रीच्या आयुष्यात संकट ही येतच होती. संकटांनी जणू सावित्रीची पाठ कधी न सोडण्याचे वचनच घेतले होते. परंतु एक सांगू, संकटे त्यांच्याच आयुष्यात येतात ज्यांच्यात पेण्याची क्षमता असते. जेव्हा देव आपल्यावर एखादी संकट पाठवतो तेव्हा आपण आनंद मानायला हवा की देवाने आपल्याला इतकं लायक समजलं की मी ते संकट पेलू शकते. सावित्रीच्या आयुष्यात अनेक संकटे आली पण तिने आपले धर्म कार्य व शिक्षण देण्याचे कार्य सतत चालूच ठेवले. आणि संकटावर संकट येत असतानाच 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. जसं आता भारतात तसे संबंध जगात कोरोना हा व्हायरस आला आहे आणि कोरोनामुळे अनेक लोकांचे बळी जात आहेत. तसेच त्या काळी प्लेग रोगाने अनेक लोकांचे बळी जात होते. त्यामुळे सावित्रीने आपला मुलगा यशवंत याला प्लेगग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी सांगितलं आणि त्या स्वतः आपल्या खांद्यावर प्लेगग्रस्त मुलांना यशवंतच्या दवाखान्यात घेऊन यायच्या व तिथे त्यांना मोफत उपचार देऊन त्यांना अनेक मुलांना जीवदान द्यायच्या. पण अनेक हे सत्र चालू असताना, हे प्लेगचे सत्र चालू असताना प्लेगग्रस्त रोगांची सेवा करत असताना सावित्रीबाई स्वतः प्लेगच्या शिकार झाल्या आणि रात्रंदिवस चंदना समान झिजणाऱ्या सावित्रीबाईवर 10 मार्च 1897 रोजी काळाने झडप घातली. त्यांचे महान निर्माण झाले. संबंध भारत फोरका झाला. सावित्रीबाई या आपल्या प्रतिव्यक्त कार्यामुळे आज समाजात आणि समाजातील सर्व स्त्री पुरुषांना दीपस्तंभाप्रमाणे आहेत. त्याच खऱ्या आपल्या देशातील विद्येच्या खऱ्या दैवत आहेत. सावित्रीबाई या उत्तम समाजसेविका, महान साध्वी, त्याचबरोबर त्या उत्तम लेखिका आणि कवयित्री यांचेही त्याचे उच्च कोटीचे स्थान आहे. आणि त्यांच्या पुढे त्यांच्या काव्य फुले, 52 जोशी, सुबोध रत्नाकर असे अनेक काव्य संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. सावित्रीला नमन करताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं, रचिला बाया स्त्री शिक्षणाचा परिस्व स्वरूप बदललेले नाही. रचिला बाया स्त्री शिक्षणाचा परिस्व स्वरूप बदललेले नाही. पती कार्यास समर्पित जीवन अन्य प्रेरणा उर्मी नाही. पती कार्यास समर्पित जीवन अन्य प्रेरणा उर्मी नाही. घाव झेलली अपमान साहिले परित्रास लक्षात धरिला नाही. घाव झेलली अपमान साहिले परित्रास लक्षात धरिला नाही. अष्टपेलू व्यक्तिमत्व, उत्तुंग प्रतिभा, अशी सावित्री पुन्हा होणे नाही. अशी सावित्री पुन्हा होणे नाही. अशी सावित्री पुन्हा होणे नाही. आज आपला भारत देश तसेच संपूर्ण जग कोरोना या महामारीशी लढत आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझे एवढंच सांगणं आहे की कृपया घराबाहेर पडू नका, घरातच राहा. घरात अनेक पुस्तके असतील त्यांना काढा, त्यांचं वाचन करा. अनेक पुस्तके आणि ग्रंथ वाचा, कारण वाचाल तरच वाचाल.
कारण पुस्तकाच्या वाचनामुळे माणसाचं मस्तक सशक्त बनतं आणि सशक्त झालेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं. आणि म्हणून वाचा, घरातच राहा, सुरक्षित अंतर पाळा आणि आनंदी राहा. कोरोनाचे रुग्ण आपण होऊ नका, घरी राहा, सुरक्षित राहा. शेवटी पुन्हा एकदा मी आजच्या कार्यक्रमाची संयोजक श्री अनंत सर कदम सर यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांच्या कृपेमुळे मी तुमच्या समोर आपले मते व्यक्त करू शकले. आणि आमच्या गावातील सुरेश लांडगे यांच्या मार्गदर्शनामुळे मी तुमच्या पुढे ती बोलू शकते आहे. माझ्या संवादात काही चुका झाल्या असतील तर मी विनम्र तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या चुका समजून घ्या. आणि शेवटी या विचार मंचाचा निरोप घेताना मला सावित्रीची कविता आठवते आणि मी ती सादर करू इच्छिते. कवितेचे नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने धर्मनिरपेक्ष असणाऱ्या भारतात स्त्री आयुष्य जगते अभिमानाने. स्त्रियांच्या जीवनाचे सोने झाले क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. चूल आणि मूल ही क्रूर भावना रुजवली होती तेव्हाच्या समाजाने. चूल आणि मूल ही क्रूर भावना रुजवली होती तेव्हाच्या समाजाने. स्त्री जीवनाचा अंधकार दूर झाला क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. नेहमी समाजाचा विरोध सहन करून दगड झेलली त्या माऊलीने. नेहमी समाजाचा विरोध सहन करून दगड झेलली त्या माऊलीने. आज दारात शिक्षणाची ज्योत जळते क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. स्वतः अल्पनिष्ठा सहन करून स्त्रियांच्या गुलामीची तोडली बंधने. स्वतः अल्पनिष्ठा सहन करून स्त्रियांच्या गुलामीची तोडली बंधने. स्त्रियांनी आज देशाची सूत्रे हाती घेतली क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. प्लेग रोगाने ग्रासलेल्या रुग्णांचा सांभाळ केला निस्वार्थ ममतेने. प्लेग रोगाने ग्रासलेल्या रुग्णांचा सांभाळ केला निस्वार्थ ममतेने. साथीच्या आजारातून सुटका झाली क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने, क्रांतिज्योती सावित्रीच्या पुण्यने. आपल्या देशातील खरीखुरी विद्येची दैवत असणारी अनेक दलितांना ज्ञानाचा देदीप्यमान मार्ग दाखवणारी सावित्री. सावित्री, तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून, तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून अभिवादन करते माझ्या वाणीने. तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून अभिवादन करते माझ्या वाणीने. काव्यरूपी शब्द मांडते आहे मी, काव्यरूपी शब्द मांडते आहे मी. सावित्री नाही, फक्त आणि फक्त तुझ्याच पुण्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्याच पुण्यामुळे. धन्यवाद. खूपच सुंदर. अस्मिताचे कौतुक करावे खरेच तितके कमी आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल इतके सुंदर विचार, त्यांची जीवन पद्धती, त्यांचे कार्य हे असे सगळे खूपच छान पद्धतीने आपल्या समोर मांडलेले आहे. त्यामुळे अस्मिताचे खरेच खूपच कौतुक. यानंतर या साहित्य कृतीवर कोणाला प्रश्न किंवा अस्मिताचे कौतुक करायचे असेल तर तुम्ही करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी अस्मितानं खरोखरच मला धन्यता याच्यात वाटते. आज आम्ही हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांना समर्पित करत आहोत आणि सावित्रीच्या लेकीनं सावित्रीबाईवरती बोललेलं एकदम साजेसं या ठिकाणी तिनं बोललेलं आहे. माझ्याकडे बऱ्याच काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यापैकी मी 4-5 जणांची नावं घेऊ इच्छितो. आदरणीय शांताताई गिरवणे, शहाजानी आवरादोन यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या प्रतिक्रिया बरोबरच आपण अस्मिताला सावित्रीचं रूप मानलेलं आहे, सावित्रीचा आशीर्वाद तिला लाभलेला आहे असं आपण म्हटलेलं आहे. याचबरोबर आदरणीय विजयकुमार जी चिखले,
आपल्या तरी काहीतरी 7-8 कॉमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला हे खरोखरच आवडलेलं आहे. आपला आशीर्वाद तिला या ठिकाणी पोहोचलेला आहे. याचबरोबर आदरणीय शिवाजीराव केंद्रे यांच्याही 5-6 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आपण अस्मिता बोलत असताना आपल्याला इंदिरा गांधींची आठवण झाली, लाल बहादूर शास्त्रींची आठवण झाली आणि त्याचबरोबर या अस्मितानं बोललेलं आपल्याला खूप आवडलेलं आहे. धन्यवाद केंद्रे सर. याशिवाय सातत्यानं आम्हाला प्रेरणा देण्याचं कार्य करणारे आदरणीय मुरलीधरराव जाधव यांचे 10-15 प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी काही प्रश्न उभे केलेले आहेत. आशीर्वाद तर अस्मिताला दिलेला आहेच. त्यांचा एक सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, बेटी बचाव अभियान आज राबवलं जातंय. सावित्रीबाई फुलेंच्या काळापासून सावित्रीबाईंनं बेटी बचावचा नारा दिला. तो काळ होऊन जाऊन किती वर्ष झाली. एवढ्या वर्षाचा काळ मधला लोटला तरी आणखी अद्यापही समाजाला बेटी बचावचा नारा द्यावा लागतोय. हे आपलं दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया आदरणीय मुरलीधररावजी जाधव यांची या ठिकाणी आलेली आहे. याचबरोबर केंद्रे साहेबांनी असं म्हणलेलं आहे की वेदाची देवता म्हणजे सावित्रीबाई. म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे वेदामध्ये दडलेलं आहे असं म्हणतोय आणि त्या वेदाची देवता म्हणजे सावित्रीबाई. इतकं मोठेपण सावित्रीबाईचं आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. अशा अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी मला आलेल्या आहेत. राजेंद्र बेंबरे असतील, चंद्रशेखर पाटील असतील, ओम प्रकाश पाटील आहेत, रमा धुमाळे, धीरज मोरे, बालाजी सुवर्णकर्ता आहेत, गणेश मुंडकर आहेत, सुरेंद्र रावसाहेब पाटील साहित्यातले जाणकार साहित्यिक, प्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण ऐकलेला आताही लाईव्ह आहे. सरजी, आपल्या प्रतिक्रिया म्हणजे या मुलींना एक प्रकारची एनर्जी मिळणारी आहे. या मुलींसाठीचा आशीर्वाद आहे. आपण प्रतिक्रिया देऊन या मुलींना त्यांचं बोलणं, त्यांची वाटचाल योग्य आहे हे आपण सूचित केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर आमचे बाबूरावजी माशाळकर ग्रंथपाल, सुरेश सागर सर गझलकार, कवी, साहित्यिक, संतोष उबाळे, सुरेश शिंदे, राजेश दिवटे प्रसिद्ध वक्ते, युवा प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. युवकांसाठी अनेक मार्गदर्शनपर शिबिर आपण आयोजित केलेली आहेत. अनेक ठिकाणी आपण युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज या युवती आपल्या समोर बोललेले आहेत. आपल्याला नक्कीच आवडलेलं आहे. ईश्वर कदम असतील, तुकाराम आशिमुळे, आमचे छावाचे दत्ता पाटील आहेत, विमल गुप्ता आणि आमच्या उदगीरला साऱ्या देशातच नाही तर जगात पाठवण्याचं, पोहोचवण्याचं काम करणारे टीव्ही मॅनेजमेंटचे आदरणीय माधव रोडगे सर, आपण ही सुरुवातीपासून आहात. मला खूप आनंद वाटला आपण सुरुवातीपासून हा कार्यक्रम ऐकत आहे आणि हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे. यानंतर या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. सावित्री जगली पाहिजे, तिला पाठबळ दिलं पाहिजे, आज प्रत्येक पालकाला वाटतंय. याचं उदाहरण मी जाणीवपूर्वक या ठिकाणी देऊ इच्छितो. आज सावित्रीच्या रूपानं ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ती अस्मिता, तिचे वडील प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय बालाजी सुवर्णकर सरांना विनंती करतोय की आपण अस्मिताचे वडील हंसराज फुलसुरे यांचा सत्कार करावा. त्यांना विनंती आपण समोर यावं आणि आपल्या
मराठवाड्यातलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण असणारं सेवालय, या सेवालय हॅपी इंडियन विलेजेस ही माहिती पुस्तिका या ठिकाणी आपण सरांना देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. याच बरोबर आदरणीय सुरेशजी लांडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर आजच्या कार्यक्रमाचं सारं यश त्यांच्याकडे जातं, कारण अस्मिता हिचा संवाद आम्ही घडवून आणण्यासाठी गेल्या 4 वर्षापासून तिच्या शोधात होतो. तिला इथं आणायचा आमचा प्रयत्न होता. आम्ही सगळेच मार्ग अवलंबले, पण कुठूनही आम्हाला तिच्यापर्यंत जाता आलं नाही. शेवटी सुरेशजी लांडगे साहेबांनी तिची आमची भेट घालून दिली आणि त्याच्यामुळं आज ही अस्मिता आपल्यासमोर बोलू शकली. तेव्हा तिचाही सन्मान या ठिकाणी सुरेशजी लांडगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणं मला गरजेचं वाटतं. मी स्वतः लांडगे सरांचा सत्कार या ठिकाणी करतोय. सद्गुरू हरिनाथ महाराज या प्रवेशांचा आपल्याला देऊन या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी केला जातो. अलीकडे ओके, थँक्यू, धन्यवाद. हा, मी एक गोष्ट सांगत होतो, या सावित्रीच्या लेकीला पाठबळ देणारे प्रत्येक वडील मुलीच्या पाठीशी असतील तर नक्कीच आपल्या मुली सावित्री बनायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच हंसराजी उलसुरे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतीक्षा इंदुमती गौरव लोकरे हिचे वडील आज इथं प्रत्यक्षात नसतील तरी फेसबुकवर लाईव्ह आहेत आणि फेसबुकवर लाईव्ह आहेत. त्यांनी आपल्या मुलीला अध्यक्ष पदावर पाहायला लागलेले, तिचा अध्यक्ष समारोप ऐकणारच आहे. म्हणजे त्यांचंही या ठिकाणी मी मनोमन सन्मान करू इच्छितो. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्ष असणारी प्रतीक्षा लोकरे, तिच्या पाठीशी तिचे वडील नक्कीच सातत्यानं आहेत, म्हणून ती आज एवढी प्रगल्भ बनलेली आहे. तेव्हा मी या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना जन्मदिनाची भेट देण्यासाठी तारखा कुणाच्या आलेल्या नाहीत. सन्मान आपण पाहुण्यांचा केलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाची संवादिका कुमारी अस्मिता सुरेश हंसराज उलसुरे हिचा सत्कार आमच्या प्रथेप्रमाणे सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एक ग्रंथ भेट देऊन आम्ही करतोय. आणि या ठिकाणी तिला आज जो आम्ही ग्रंथ देणार आहोत तो ग्रंथ म्हणजे कार्यक्रमाला फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या आमच्या आदरणीय शांताताई गिरवणे यांनी लिहिलेलं संतत्वाच्या पाऊल खुणा, त्यांच्याकडून आलेली ही साहित्यकृती आपण अस्मिताला भेट देतोय. तेव्हा मी सुरेशजी लांडगे सरांना विनंती करतोय की आपण अस्मिताला ग्रंथ, सन्मान चिन्ह आणि आभार पत्र देऊन या तुम्ही या मागे नाही असं थांबतो आमच्या प्रथेप्रमाणे संवादकांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करतोय. याच बरोबर यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या सावित्री असणाऱ्या प्रतीक्षा इंदुमती बबरुवान लोकरे हिचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा मी हंसराज उलसुरे सरांना विनंती करतोय की आपण प्रतीक्षा लोकरे यांचा सन्मान करायचा आहे. फेसबुकवर लाईव्ह असणारे संदेश सागर गिर सर, आपण भेट दिलेली साहित्यकृती आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतीक्षा लोकरेला देतोय. मी सर्वांना विनंती करतो की अध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होतं अस्मिताचा संवाद ऐकाच पण अध्यक्षीय समारोप देखील ऐका, कारण
अध्यक्ष देखील आपल्याला सावित्रीच लाभलेली आहे, तेव्हा मी आजची सावित्री कुमारी प्रतीक्षा इंदुमती बाबूराव लोकरे हिला विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. ही गोष्ट सुमारे 200 वर्षापूर्वीची आहे. पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या पेढेवाड्याकडे एक तरुण स्त्री लगबगीने निघाली होती. रस्त्यावर त्या स्त्रीची वाट पाहतच काही लोक उभे होते. तिला पाहून ते लोक फिदी फिदी हसू लागले, वाईट साईड बोलू लागले. एवढंच काय तर गर्दीतून कोणीतरी तिच्यावर शेण गोळे दगडगोटे भिरकावले. पण ती स्त्री मोठी धीराची. ती न घाबरता शांतपणे म्हणाली, तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण मी हाती घेतलेले चांगले काम मुळीच सोडणार नाही. ती स्त्री म्हणजे पहिल्या भारतीय महिला स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सर्वप्रथम मी सावित्रीबाईंच्या चरणी विनम्र अभिवादन करते. चला कवितेच्या वनात साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळी अंतर्गत 223वा वाचक संवाद. आज सुभा भोसले लिखित सावित्रीबाई फुले या पुस्तकावर कुमारी अस्मिता बुलसुरे हिनं खूप सुंदर बोललं. सर आल्यानंतर तिनं मला विचारलं की दीदी मी एवढा वेळ समोर थांबू शकेल का? आणि सरांनीही बोलता बोलता भाषणामध्ये त्यांच्या म्हणलं होतं की खेड्यातून आलेली, पण तिच्या बोलण्यामध्ये तिच्या वाणीमध्ये आणि तिच्या बोलण्यामध्ये इतकी सुंदरता होती की तिच्या शब्दात कुठलाही खेडवळपणा मला तरी जाणवला नाही. जसं सहभावींनी पुस्तकात लिहिलंय अगदी हुबेहूब त्याच पद्धतीनं तिनं आपल्यासमोर मांडलं. खऱ्या अर्थानं तिच्या भाषणामधून ती सावित्रीबाई आपल्यासमोर दिसली. आज सावित्रीबाईंच्या विचारांची गरज प्रत्येकाला आहे. सावित्रीबाई फुले ही प्रत्येक मुलीमध्ये जागृत झाली पाहिजे. मी इतकी मोठी नाही की मला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मिळावं, पण आदरणीय अनंत कदम सरांनी आल्या सांगितलं की अध्यक्ष होशील का कार्यक्रमाची? मी हो म्हणले. हे सगळं बळ मला कार्यक्रमामधूनच आले. जर मी भिले असते तर मी म्हणले असते सरांना नको सर पुढच्या कार्यक्रमात बघते. माझ्याकडे संचलन होतं, पण आल्या सरांनी मला म्हटलं की तू कार्यक्रमाचे अध्यक्ष हो. मी ठीक आहे सर म्हटले आणि समोर येऊन बसले. आजपर्यंत तुमच्यामध्ये बसणारी फक्त संचलन आणि आभार करणारी मुलगी जिला अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचं बसता आलं, हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजते. माझा पहिला कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमात मी इतक्या लहान असताना अध्यक्षपद मला भेटलं. आदरणीय सरांचं आणि महत्वाचं म्हणजे सावित्रीबाईंची मी मनापासून आभार मानते. जाधव सरांनी विचारलेला प्रश्न की बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान आपल्याला आज सुद्धा का राबवावं लागतं? एक मी गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छिते की महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन ते आचरणात आणले तर त्यांनी राबवलेल्या योजना आपल्याला आज राबवाव्या लागणार नाही. घुसकरलेल्या कळ्यांची हाक सांगताना अस्मितानं किती छान वर्णन केलं स्त्री भ्रूणाहत्येविषयीचं. मग प्रत्येक आईमध्ये प्रत्येक वडिलांमध्ये जर जागरूकता निर्माण झाली तर आपल्याला करावंच लागणार नाही बेटी बचाओ आणि बेटी पढाओ अभियान. सावित्रीबाई फुले अस्मितानं सांगितलं की सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी काय काय केलं, किती खस्ते खाल्ले, कशा प्रकारे शाळा चालू केली, त्यांना जीवनात किती अडचणी आल्या. अस्मितासारखं जर आजच्या जगातल्या प्रत्येक मुलीनं प्रत्येक महिलेनं सावित्रीबाईचा विचार जर डोक्यात घेतला, सावित्रीबाईला मनोमन प्रणाम करून ते विचार आचरणात आणले तर नक्कीच आज प्रत्येकामध्ये सावित्रीबाई पुन्हा निर्माण होईल. भाषण संपवताना अस्मिता म्हणाली की ही सावित्री पुन्हा होणे नाही. का बरं होणे नाही? प्रत्येक मुलीमध्ये सावित्री ही निर्माण असतेच. प्रत्येक माणसामध्ये वेगळी अशी अगम्य अशी शक्ती असते. फक्त स्वतःला ओळखता यायला पाहिजे. जर स्वतःला ओळखता आलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. मला नक्कीच विश्वास आहे, मला नक्कीच इच्छा आहे आज प्रत्येक मुलीमध्ये दुसरी सावित्री जन्माला येऊ शकते. आज प्रत्येक मुलीमध्ये दुसरी इंदिरा गांधी, किरण बेदी निर्माण होऊ शकते जर प्रत्येक मुलीने विचार केला तर. महापुरुषांचे विचार नक्कीच आचरणात आणा. परत एकदा अध्यक्ष समोर हा 5 मिनिटाचाच असतो, पण तरी खूप सुंदर अशा पद्धतीने अगदी मंत्रमुग्ध करताना तिनं चारोळी म्हणल्यावर आम्हाला टाळ्या वाजवाव्यात हे सुद्धा लक्षात नव्हतं, इतकं आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. अतिशय सुंदर प्रकारे अस्मिता बोलली. अस्मिताचं करावं तितकं कौतुक कमी आहे. अगदी आमच्या वाचक समाजाला एक हिरा मिळाल्यासारखा अस्मिता भेटली आहे. अस्मिता म्हणजे खरंच एक सावित्री, सर म्हणल्यासारखं सावित्री आहे. एकदा कदम सरांनी म्हटलं होतं की माणूस किती वेळ बोलला यापेक्षा तो किती विचार देऊन गेला ते महत्वाचं आहे. अस्मितानं खूप छान बोललं. ती बोलता आजच्या समाजाशी निगडीत आणि त्या काळाशी निगडीत अगदी तुलनात्मक संवाद आपल्या समोर तिने साधला आहे. नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि
खरंच तिचं मनापासून करावं तितकं कौतुक कमी आहे. वाचक संवादामुळे आम्हाला ही संधी मिळत आहे. नाहीतर आम्हाला कितीही बोलायची इच्छा असली तरी व्यासपीठ उपलब्ध होणं हे महत्वाचं आहे. सरांमुळे आम्हाला व्यासपीठ उपलब्ध झालं आणि त्या व्यासपीठातूनच आम्ही तुमच्या समोर येऊ शकत आहोत. वाचक समाजाचे मनापासून आभार. अनंत कदम सरांचे पण मनापासून आभार. आमच्यावर अशीच कृपा ठेवा. दरबारला अध्यक्षपद मिळणार नाही. कार्यक्रमाला येऊन येतात ते सगळ्यात मोठं भाग्य आहे. धन्यवाद. ओके. खरोखरच कदम सरांनी म्हणल्याप्रमाणे आजच्या काळातल्या इथे 2 सावित्री बसलेल्या आहेत, अस्मिता आणि प्रतीक्षा. प्रतीक्षाला असं वाटत होतं की तिचं ऐकतच राहावं, तिनं थांबूच नाही. या दोघींनी खूप छान अशा प्रकारे आजचा वाचक संवाद पार पाडलेला आहे. या दोघींचंही कौतुक करावं तितकं कमी. आणि आता कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. त्या अगोदर मी सांगू इच्छिते अनंत कदम सरांचं धन्यवाद मानू इच्छिते. त्यांनी मला इथे संचलन करण्याची संधी दिली. थँक्यू सर. आणि यानंतर आभार प्रदर्शन करेल माधुरी सुवर्णकर. पहिल्यांदा व्यासपीठावर पहिल्यांदाच व्यासपीठावर आलेली आहे त्यामुळे सांगू. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वात अगोदर मी या कोविड-19 मध्ये घरात बसून हा वाचक संवाद पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांचे आभार मानते. तसेच आजची संवादिका कुमारी अस्मिता हुलसुरे हिने खूपच सुंदर संवाद साधल्याबद्दल मी तिचेही मनापासून आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषवणारी कुमारी प्रतीक्षा लोकरे हिचे पण मी आभार मानते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संचालन करणारी मयुरी सुवर्णकर हिचेही मी आभार मानते. तसेच येथे उपस्थित असलेले श्रोते सुरेश लांडगे, हंसराज हुलसुरे, बालाजी सोनकर यांचेही मी आभार मानते. आणि या वाचक संवादाचे आणि हे सभागृह उपलब्ध करून दिलेल्या YPS क्लासच्या संचालकाचे मी मनापासून आभार मानते. आणि या वाचक संवादाचे मुख्य संयोजक श्री अनंत कदम यांनी मला इथे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचेही खूप खूप आभार मानते. आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला. अध्यक्षांच्या वतीनं ओके. थँक्यू. धन्यवाद. तुमचे